राज्यामध्ये आज घरोघरी गोळीबारी होत आहे। राज्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या मारतात, गणपती उत्सवात गोळ्या मारतात, शिवसेनेच्या नगरसेवकांची हत्या होती आणि हे सरकार गुपचूप आहे। गुंडांना हे सरकार पोचतंय। गुंड अतिशय छाती पुढं करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतात, त्याचं समर्थन केलं जातं। गुंडांचं उदात्तीकरण केलं जातं। ज्या गुंडांचा गँगवॉरमध्ये मृत्यू झाला त्यांचं उदात्तीकरण केलं जातं। सर्वसामान्य माणसाचा जीव सुरक्षित नसताना गुंडांना संरक्षण दिलं जातं आणि म्हणून आज आम्ही प्रतिकात्मकरित्या विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलंय। कारण या रिव्हॉल्वर आज फक्त खेळण्यातल्या रिव्हॉल्वर आपण पाहत होतो, आता घरोघरी या रिव्हॉल्वर गेले आणि याला सरकारचा आशीर्वाद आहे। हे सरकार, हे राज्य गुंडा राज आहे। गुंडा राजची भाषा करून भाजप नेते म्हणतात, काय म्हणतात त्यांच्या काळात सचिन वाझे प्रकरण आलं। मला असं वाटतं आताच्या घडीला भारतीय जनता पार्टीचे आमदार जे आमच्यातून गेलेले गद्दार ते आमदार दिवसा ढवळ्या गोळीबार करतायत, वाटतं त्याची आणि याची बरोबरी करता येणार नाही। आजचं राज्य गुंडाराज आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार धमक्या देत आहेत दररोज, आमचा बॉस सागरवर बसलेला आहे, आमचा बॉस वर्षावर बसलेला आहे असं म्हणतात। आम्ही गुंडागर्दी नाही तर काय, म्हणून या राज्याचा गुंडाराज आलाय त्याचा निषेध आम्ही करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।